संत शेख मोहम्मद महाराजांचे जर तुम्ही अभंग ऐकले किंवा वाचले तर त्यांनी स्वतः असं म्हटलेलं आहे की शेख मोहम्मद आविंद त्याचे हृदयी गोविंद. म्हणजे मुस्लिम समाजामध्ये जन्माला आलेला व्यक्तीसुद्धा हा भागवताच्या मार्गाने जाऊ शकतो याचं उत्तम उदाहरण या आपल्या संप्रदायामध्ये देणारं एक व्यक्तिमत्व आहे. आणि संत शेख मोहम्मद महाराज हे काय फक्त श्रीगोंद्यापुरते मर्यादित नसून त्यांची ख्याती संपूर्ण राज्यामध्ये आहे. आणि मुळात हा जो वाद पेटलेला आहे हा वाद कसा मिटवता येईल याच्याकडे आमचा अनेक वर्षापासून प्रयत्न सुरू आहे. कारण विकास हा होणं खूप गरजेचं आहे. आणि विकासाच्या दृष्टिकोनातून मागच्या पंचवार्षिकमध्ये आदरणीय बळवंतरावजी पाचपुते साहेब यांच्या माध्यमातून आपण निधी आणला होता. पण तो दुर्दैवाने ह्या वादामुळे तो निधी मागे गेला होता. पूर्वी हा वाद फक्त ट्रस्ट आणि यात्रा कमिटी इथपर्यंत मर्यादित होता. आता हे गाव पातळीवर म्हणजे हा संपूर्ण गावाचा वाद झालेला आहे. आमची फक्त एकच इच्छा असणार आहे की हा शांततेत मार्ग निघाला पाहिजे. एक लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही हे प्रयत्नशील राहणार आहोत की कोणताही वाद पेटता कामा नये आणि शांततेत चर्चेतनं मार्ग कसा निघेल ही आमची प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे. फक्त दुर्दैव असं आहे की हे पेटत चाललेलं आहे. पण ह्याला लवकरात लवकर शासनाने प्रशासनाला लक्ष घालून याच्यामध्ये मार्ग काढणं खूप गरजेचं आहे. कारण दुर्दैव असं होतं की वाद दोन गटांमध्ये जरी असला तरी याचे परिणाम संपूर्ण गावावरती संपूर्ण तालुक्यावरती होणार आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट वाढण्याच्या आधी लवकरात लवकर कशी आटोक्यात आणता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहणार आहे. मुळात म्हणजे या मंदिराचा विकास कसा होईल या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. आणि तो झाला तर या गावाला परिसराला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ह्या समाधी जी काही महाराजांचे त्या ठिकाणी स्थान आहे त्याचा विस्ताराच्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि वाद किरकोळ आहे, वाद फक्त नावाचा आहे. म्हणजे मुळात एक गट म्हणतो की हा दर्गा आहे, एक गट म्हणतो मंदिर आहे. माझं म्हणणं आहे दर्गा मंदिर याच्या वादात जाण्यापेक्षा हे संत शेख मोहम्मद महाराजांनी आपल्या या भूमीला काय दिलं याच्याकडे लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. त्यांनी जे काही संस्कार दिलेले आहेत या संस्कारांचा फायदा या संस्कारांचा प्रसार होणं गरजेचं आहे. मूळ जे ट्रस्ट होतं ते मूळ ट्रस्ट गावातल्या लोकांना, गावकऱ्यांना, त्या ट्रस्टचे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना अंधारात ठेवून ते ट्रस्ट बदललं गेलं. आणि ते बदलत असताना सुफी संत हजरत शेख मोहम्मद बाबा दर्गाह अशा पद्धतीचं ट्रस्ट केलं. जे मंदिर आहे त्याला दर्गा करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून रूढी परंपराला छेद देत ज्या महाराजांनी जीवनभर वारकऱ्याची पताका खांद्यावर घेतली, पंढरपूरच्या वाऱ्या केल्या, संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत म्हणून त्यांचा सगळीकडे उल्लेख आहे. धामणगावला बोधले महाराजांच्या तिथे विठ्ठलाच्या मंदिराचं बांधकाम झालं. त्या विठ्ठलाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना तुकाराम महाराजांच्या हस्ते झाली जगद्गुरूंच्या. आणि तिथे सद्गुरू संत शेख मोहम्मद महाराज उपस्थित होते याचे अनेक ग्रंथांमधले दाखले आज आहेत. तर त्या संत शेख मोहम्मद महाराजांना त्या ठिकाणी त्यांच्या मंदिर देवस्थानला त्याचा पूर्ण छेद देऊन ते बदलून दरगाह करण्याचा जो प्रयत्न झालाय त्याला निश्चितपणाने विरोध आहे. आणि त्या विरोधापेक्षाही पलीकडे जाऊन दरगाह ट्रस्ट केलं. आणि त्याच्यानंतर परंपरेनं सगळ्या चालत आलेल्या गोष्टीला अमीनभाई यांनी विरोध करायला सुरुवात केली. इथे पारायण सोहळा होतो, यात्रा उत्सव त्या ठिकाणी साजरा केला जातो. अमलकीच्या एकादशीच्या दिवशी यात्रा त्यांची होते. त्याचं म्हणणं आहे की ते पारायण करता कामा नये, इथे कव्वाली झाली पाहिजे. गाव म्हणतं यात्रा आहे, त्याचं म्हणणं आहे उरूस आहे. आणि खऱ्या अर्थानं वंशज आहे, त्या वंशजाला बाजूला ठेवलं की जे माझ्या उजव्या हाताला उभे आहेत ते खऱ्या अर्थानं संत शेख मोहम्मद महाराजांचे वंशज आहेत. वंशजांनाही त्याच्यातून बाजूला केलं. आणि आज अशा प्रकारची भूमिका अमीनभाई खरं तर अध्यक्ष झाल्यानंतरच हे सगळे उद्योग सुरू झाले. आणि जीर्णोद्वाराच्या बाबतीमध्ये भूमिका 2008 साली ज्यावेळेस गावानं घेतली त्यावेळेस त्यांनी त्या भूमिकेला विरोध केला. विरोध केल्यानंतर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. तर हा ग्रस्त ना कोर्टाला मानत नाही, धर्माला मानत नाही, कुठलाही कोणालाही न मानता हम करे सो कायदा अशा पद्धतीनं या गावाला आडवं जायचं काम त्यांनी केलेलं आहे. गावानं मात्र अत्यंत सद्भावानं आतापर्यंत त्याच्यातून मार्ग काढण्यासाठीचा प्रयत्न केला. गेली 17 वर्ष गाव जीर्णोद्वारासाठी प्रयत्न करतंय. मात्र अमीन शेख यांनी त्याला कायम फाटा देण्याचा प्रयत्न केला. आणि मागच्या 2-3 वर्षापासून तर प्रत्येक यात्रा झाली की यात्रेच्या बाबतीत तक्रार करायची, यात्रा भरवणाऱ्यांच्या बाबतीत तक्रार करायची, तिथे येणाऱ्यांच्या बाबतीत तक्रार करायची, असा एक वेगळा पायंडाच पडलेला आहे. मी शेख मोहम्मद महाराज यांचा वंशज आहे. आणि जे आता वंशज म्हणतायत ते यथाकथित वंशज आहेत. त्यांना म्हणजे इथं मदतीसाठी आमच्या आजोबांनी आणलेलं आहे.
आणि त्यांनी आता आम्हालाच बाजूला केलेलं आहे त्यांनी. आणि हे पहिल्यापासून म्हणजे 1953 पासून देवस्थान असं हे ट्रस्ट आहे. परंतु या समोरच्या व्यक्तींनी ते 2008 मध्ये दर्गा मोहम्मद हजरत मोहम्मद दर्गा असं त्यांनी नाव ठेवून आम्हाला म्हणजे आम्ही खरे वंशज आहेत, आम्हालाच त्या ट्रस्ट मधून यांनी बाहेर काढलेलं आहे. आता गावकऱ्यांनी जी भूमिका घेतली त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? आम्ही गावकऱ्यांच्या पाठीशी 2008 मध्ये होतो, आजही आहे आणि इथून पुढेही आम्ही गावकऱ्यांसोबत राहणार आहे. ही आमची भूमिका राहील.